नमस्कार. तर आज मी बनवणार आहे खमंग अशी कोथिंबीर वडी. सासूबाईंनी शेतामध्ये अशी कोथिंबीर आणि मेथीची भाजी टोकली. मेथीची भाजी आणि मी कोथिंबीर आता उपडून घेणार आहे. तर तुम्ही म्हणाल आज कोथिंबीर वडी बनवणार आहे आणि मेथीची भाजी कशी काय उपडाल? झालं काय, लहान मुलांना अजिबातच भाज्या वगैरे खायला आवडत नाहीत. वियांशचं पण तसंच आहे. वियांश कोथिंबीर खातो, खरं मेथीची भाजी त्याला अजिबात आवडत नाही. तर मी आज मेथीच्या भाजीला कोथिंबीर वडीमध्ये घालून कोथिंबीर वडी बनवणार आहे, जेणेकरून तो कोथिंबीरीसोबत मेथीची भाजीसुद्धा खाईल. मी अशा प्रकारे मेथीची भाजी बारीक बारीक चिरून घेणार आहे थोडीशी. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तर फक्त कोथिंबीर जरी घातली तरी चालते. कोथिंबीरसुद्धा मी अशी बारीक बारीक चिरून घेणार आहे. मी एक भांडं घेतले, त्याच्यामध्ये आता मेथीची भाजी आणि कोथिंबीर सगळी घालणार आहे. मी हे 4-5 लोकांसाठीच बनवणार आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी भाजी आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मी ह्याच्यामध्ये आता घालणार आहे 1 वाटी बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ. बाजरीचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकताय, नाही घातलं तरी चालते. आणि मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि 1 आल्याचा तुकडा आणि थोडंसं जिरं घालून आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि आता मी ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालणार आहे. पेस्ट घातल्यानंतर मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे अर्धा चमचा. मिरच्या तिखट आहेत त्याच्यामुळे मी लाल तिखट अर्धा चमचा घेतलं आहे. थोडीशी मी हळद घातली चिमूटभर आणि आता 1 चमचा ओवा मी घेणार आहे हातावर आणि हातावर असा थोडासा चुरून ह्याच्यावर घालणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे 1 चिमूटभर आपला खायचा सोडा आणि 1 चमचा धनेपूड. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी मळून घेतले आणि ह्याच्यावरती मी थोडंसं आता तेल लावून घेतले. असं एक पातेलं घ्यायचं आहे, पातेल्यावरती मोदक पात्र ठेवायचं आहे आणि आता मी ते पाणी गॅसवरती उकळायला ठेवले आणि मोदक पात्राला मी आता तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपली वडी जी आहे ती खाली चिकटणार नाही. आपलं पाणी गॅसवरती उकळत आहे, तोपर्यंत आपण ह्याचं असं गोल गोल गोळे करून घ्यायचं. काही जण ह्याचं रोल टाईपसुद्धा करतात आणि ते वाफवून नंतर कट करून भाजून घेतात. मी असं गोलच बनवले. आता मी ह्याला एक 10 मिनिट पाण्यावरती वाफवून घेणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय हे छान आपले शिजले. आता मी एक 5 मिनिटं थंड करून नंतर मी ह्याला कट करणार आहे. गरम गरम कट केलं तर ते कट होत नाही, व्यवस्थित तुटते. तुम्ही बघू शकताय कसं असं खुसखुशीत आपलं वडी तयार आहे. मी ह्याला अशा मधूनच असं कट करणार आहे. तुम्ही ह्याचे 4 भागसुद्धा करू शकताय, पण मी याचं फक्त मधून असं कट करणार आहे. सगळ्या वड्या मी अशा कट करून घेतलेत. आता मी एक लोखंडी तवा घेतला आहे. लोखंडी तव्यावरती थोडंसं तेल टाकणार आहे आणि ह्या सगळ्या वड्या व्यवस्थित अशा तेलावरती भाजून घेणार आहे. सगळ्या वड्या मी अशा सोडणार आहे आणि आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला तेल घालून घालून सगळं भाजायचं आहे. वड्या खूपच असं टेस्टला छान होतात. अशा तुम्ही बघू शकता, अशा सगळ्या वड्या मी भाजून घेतल्यात आणि आता काढून घेणार आहे. आपल्या वड्या बनवून झालेत, कोथिंबीर वडी. आता वियांशला देऊया खायला. आता मी वियांशला खायला देते. खा बघू. तो खाताना सुद्धा विचार करून खातोय की मम्माने काय दिले खायला. कसं झाले? मस्त. आवडलं? वियांशला सुद्धा आवडले. तुम्ही सुद्धा बनवून खा, तुम्हाला सुद्धा आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.